नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज स्वामींची नित्यसेवा करता, जप करता, तरीही पदरामध्ये फक्त अपयशच येते आहे. घरामध्ये कटकटी आहेत, नोकरीत प्रमोशन मिळत नाही किंवा मेहनतीचे फळ दुसरेच कोणीतरी घेऊन जात आहे. मग मनात शंका येते की स्वामी माझे ऐकत नाहीत का? माझे काय चुकत आहे? स्वामी कधीच कोणाचे वाईट करत नाहीत. आपणच अशा काही सूक्ष्म चुका करतो ज्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग अडतो. आजचा हा व्हिडिओ आयुष्यातील प्रगतीचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल. शेवटची चूक तर 90% भक्त करतातच, ती नक्की जाणून घ्या. सगळ्यात पहिली चूक असते ते म्हणजे कर्मापेक्षा केवळ प्रार्थनेवर अवलंबून राहणे. अनेक भक्तांना वाटते की फक्त महाराजांचा जप केला की चमत्कार घडेल आणि सर्व काही पदरात पडेल. पण स्वामींचा मूळ मंत्र काय आहे? तो म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर. आपण देवाकडे यशाची मागणी करतो, पण त्यासाठी लागणारे कष्ट किंवा कौशल्य आत्मसात करत नाही. जर आपण परीक्षेमध्ये काहीच लिहिले नाही तर आपले शिक्षक आपल्याला कसे पास करतील? म्हणूनच आपल्या भक्तीला कर्माची जोड द्यावी. आपले प्रयत्न 100% ठेवावेत. मग स्वामींची कृपा त्याहून अधिक फळ देईल. म्हणूनच आपण फक्त कर्म करावे आणि फळ द्यायला आपले स्वामी आहेत. दुसरी चूक म्हणजे अहंकारी वृत्ती. भक्तीचा अर्थ आहे नम्रता. जर तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात पण तुमचे वागणे इतरांशी उद्धट असेल, तुमच्यात अहंकार असेल, तर स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कधीकधी काही लोक भक्तीचाही अहंकार करतात. मी स्वामींचा भक्त आहे म्हणजे मला काहीच होणार नाही, हा अहंकार आपल्या प्रगतीला रोखतो. मी खूप मोठा भक्त आहे, मी इतका जप करतो, मी इतकी सेवा करतो, असे विचार मनात आले की भक्तीची शक्ती कमी होते. जर आपले आचरण चांगले नसेल तर आपली सकारात्मक ऊर्जा संपते. स्वामींना आपला भाव प्रिय असतो, दिखावा नाही. जर आपले मन शुद्ध नसेल आणि आपण कितीही पारायणे केली, कितीही नामजप केला, तरी आपली प्रगती खुंटलेलीच राहते. जो खरा भक्त असतो तो कधीच स्वतःला मोठे समजत नाही, तो नेहमी नम्र राहतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. तिसरी चूक म्हणजे चुकीच्या सवयी असणे. काही लोक भक्ती करतात पण त्यांच्या जीवनामध्ये काही चुकीच्या सवयी असतात. जसे की खोटे बोलणे, इतरांना त्रास देणे, वाईट विचार करणे, दुसऱ्याचा मत्सर करणे. अशा सवयी माणसाच्या प्रगतीला थांबवतात. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी विचार आणि कृती दोन्ही स्वच्छ असणे आवश्यक आहे. काही वेळा असेही होते की आपल्यावर चुकीच्या लोकांचा प्रभाव पडतो. कधीकधी माणूस चांगला असतो, भक्तीही करतो, पण त्याच्या आसपासचे लोक नकारात्मक असतात. स्वामी भक्त असूनही जर तुम्ही नकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहत असाल तर त्यांच्या विचारांचा परिणाम तुमच्या प्रगतीवरही होतो. नकारात्मक लोक नेहमी निराशाजनक बोलतात, भक्तीची थट्टा करतात, मनामध्ये शंका निर्माण करतात आणि अशा वातावरणामुळे आपला विश्वास कमी होतो. म्हणूनच अशा लोकांची संगत ठेवावी ज्यांचे मन शांत असते आणि विचार सकारात्मक असतात. अनेक लोक स्वामींची भक्ती करतात पण त्यांच्या मनामध्ये फक्त अपेक्षा असतात. माझे काम झाले पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजेत, माझ्या समस्या लगेच संपल्या पाहिजेत. पण भक्ती ही व्यवहार किंवा सौदा नसते. जर भक्ती फक्त अपेक्षांसाठी केली तर मनामध्ये निराशाच निर्माण होते. खरी भक्ती म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे. जेव्हा आपण विश्वास ठेवतो की स्वामी योग्य वेळी योग्य गोष्ट करतील, तेव्हा जीवनामध्ये शांतता आणि प्रगती दोन्हीही येतात. अनेक लोक भक्ती करतात पण त्यांच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये बदल होत नाही. ते मंदिरात जातात, स्वामींची पूजा करतात, पण बाहेर येताच मनामध्ये राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मकता तशीच असते. खरी भक्ती म्हणजे फक्त स्वामींची पूजा नाही, तर खरी भक्ती म्हणजे आपल्या आचरणात, आपल्या स्वभावामध्ये बदल घडवणे आहे. जर एखादी व्यक्ती रोज नामजप करत असेल पण त्याच्या वागणुकीत अजिबात सुधारणा होत नसेल तर त्याच्या भक्तीचा प्रभाव कमी होतो. जर भक्तीमुळे स्वभावामध्ये सुधारणा झाली नाही तर प्रगतीही थांबलेलीच राहते. कारण आध्यात्मिक शक्ती तेव्हाच काम करते जेव्हा भक्त स्वतःमध्ये बदल घडवण्यास तयार असतो. म्हणूनच भक्तीबरोबर स्वभावातील परिवर्तन आवश्यक आहे. तेव्हा स्वामींची कृपा जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग उघडते. कधीकधी भक्ती असूनही प्रगती थांबलेली वाटते, कारण प्रारब्धाचा प्रभाव जीवनावर काम करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही कर्मांचे फळ भोगावे लागते, ते टाळता येत नाही. स्वामींची भक्ती केली तरी प्रारब्ध पूर्णपणे लगेच बदलत नाही, पण त्याचा त्रास मात्र नक्की कमी होतो आणि सहन करण्याची शक्ती मिळते. भक्तीमुळे माणसाला योग्य विचार, धैर्य आणि संयम मिळतो. हळूहळू परिस्थिती बदलू लागते. म्हणूनच निराश होऊ नये. स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून कर्म करत राहिलो
तर प्रारब्धाचा काळ संपल्यानंतर प्रगतीचे दरवाजे आपोआप उघडतात. कधीकधी प्रगती थांबलेली वाटते, कारण स्वामी भक्ताची परीक्षा घेत असतात. जीवनात अडथळे येतात, लोक साथ सोडतात, परिस्थिती कठीण होते. पण त्या काळामध्ये जर भक्ताने श्रद्धा सोडली नाही तर नंतर त्याच्या जीवनामध्ये मोठा बदल घडतो. अनेक भक्त सांगतात की कठीण काळानंतरच त्यांना स्वामींची खरी कृपा अनुभवायला मिळाली. प्रगती थांबण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे संयम नसणे. आजच्या काळामध्ये लोकांना सर्व काही लवकर हवे असते. भक्ती केली की लगेच परिणाम दिसले पाहिजे अशी अपेक्षा असते. पण आध्यात्मिक मार्गामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कधीकधी स्वामी भक्ताची परीक्षा घेतात. ते पाहतात की भक्त संकटातही श्रद्धा आणि विश्वास ठेवतो का. जो संयम ठेवतो त्याला योग्य वेळेला स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. अनेक भक्त विसरतात की स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच येतात. फळ मिळायला उशीर झाला की आपण स्वामींवर संशय घेऊ लागतो किंवा भक्ती सोडून देतो. ही अधीरता आपली प्रगती थांबवते. सतत तक्रार करणे आणि नशिबाला दोष देणे यामुळे प्रगतीमध्ये खंड पडतो. जर तुम्हाला तुमची प्रगती थांबल्यासारखी वाटत असेल तर प्रगतीचा मार्ग पुन्हा कसा सुरू करावा? सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा. माझ्या कर्मामध्ये काही कमी पडत आहे का? माझ्या स्वभावामध्ये काय दोष आहेत याचे निरीक्षण करा. अविचारांचा त्याग करा, जसे की का आणि कधी हे प्रश्न स्वामींवर सोडा. तुम्ही फक्त कसे म्हणजे मी अधिक चांगले कसे करू शकतो यावर लक्ष द्या. निशंक व्हा. स्वामींवर असलेला विश्वास जेव्हा निशंक होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने चमत्कार घडायला सुरुवात होते. कधीकधी प्रगती उशिरा होते कारण स्वामी भक्ताला काही धडे शिकवत असतात. ते आपल्याला मजबूत बनवतात, आपल्या स्वभावामध्ये सुधारणा घडवतात आणि योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करतात. ज्या क्षणी तुम्ही तुमची तक्रार करणे थांबवाल आणि कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात कराल त्या क्षणी स्वामींचे आशीर्वाद तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील. तुमची प्रगती थांबलेली नाही तर ती फक्त स्थगित आहे एका मोठ्या झेपसाठी. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, पण ते तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवत आहेत. स्वामींची भक्ती कधीही वाया जात नाही. कधी प्रगती उशिरा होते कारण जीवनामध्ये प्रारब्ध, स्वभावातील दोष, चुकीच्या सवयी किंवा स्वामींची परीक्षा यांचा परिणाम चालू असतो. म्हणूनच निराश होऊ नका. भक्ती करत राहा. स्वतःमध्ये योग्य त्या सुधारणा करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामीच प्रगतीचा दरवाजा उघडतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.